नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आशा करतो की आरआरबीच्या तिन्ही परीक्षांचा फॉर्म भरला असेल. भरला नसेल तर भरून घ्या. 27 नोव्हेंबर, 30 नोव्हेंबर आणि 21 नोव्हेंबर अशा 20 नोव्हेंबर अशा 3 तारखा आहेत. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या, कारण शेवटच्या 4-5 दिवसात सेंट्रलच्या एक्झामच्या साईट डायरेक्ट ते लोडमुळे हँग होऊन जातात. त्यामुळे आत्ता व्यवस्थित फॉर्म भरा. ठीक आहे. मी फॉर्म कसा भरायचा त्याचा सुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आहे, तर तो व्यवस्थित काळजीपूर्वक बघायचा आणि त्यानुसार तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्या जी एक्झाम पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता. तर हे भरा सगळ्यांनी. का म्हणतोय मी, तर जागा खूप आहेत. तुम्हाला त्या जागांमध्ये सिलेबस एकदम स्टॅटिक आहे, एकदम कॉम्पॅक्ट सिलेबस आहे, अव्वाच्या सव्वा काही नाहीये. आणि मी तुमच्या सोबत असणार आहे आपल्या संकल्प बॅचमुळे. तर संकल्प बॅच मध्ये आपण तिन्ही परीक्षांसाठीचं मार्गदर्शन करतोय, ग्रॅज्युएशन लेवलची, अंडर ग्रॅज्युएशन आणि ज्युनियर इंजिनियर. ठीक आहे. तर ही बॅच 5 नोव्हेंबर पासून सुरू झालेली आहे. 5 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर ह्याच्यात छोटे मोठे व्हिडिओ पडतील, सगळे सिलेबसचे, कसा अभ्यास करायचा, पीवायक्यू कसे असतात, शॉर्ट्स पडतील खूप सारे वेगवेगळे. आणि त्याच्यानंतर 17 नोव्हेंबर पासून ऍक्च्युअल टीचिंगला सुरुवात होईल. बरेच जण मला एक्झाम डेट विषयी विचारत होते, तर नोटिफिकेशन मध्ये एक्झाम डेट नाहीये, पण जर लास्टची तारीख वगैरे त्यांचं सगळं हे पकडलं आपण, तर ते जवळजवळ जानेवारीच्या आसपास एक्झाम होऊ शकते. त्याच्या आधी तरी काही एक्झाम होणार नाही, जानेवारी नंतरच तुम्ही असं समजू शकता. सो आपल्याकडे बऱ्यापैकी वेळ आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी बऱ्यापैकी 3 महिने आपल्याकडे आहेत एक्झामला. तर तुम्ही आत्तापासून तयारी करून ही एक्झाम क्वालिफाय होऊ शकता. काही अवघड नाही. प्रीचा पण सेम सिलेबस आहे, मेन्सचा पण सेम सिलेबस आहे. तर तिन्ही परीक्षांचे आपण सगळे पीवायक्यू म्हणजे जे जे वेगवेगळे आहेत ते रिपिटेशन करणार नाहीये. वेगवेगळ्या पद्धतीचे पीवायक्यू ते सगळे कव्हर करणार आहे. प्रत्येक विषयाची कन्सेप्ट कव्हर होणार आहे. मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही फॉर्मॅटमध्ये ही बॅच असेल. दोन्ही फॉर्मॅट याचा अर्थ कधी कधी टेक्निकल टर्म्स इंग्लिश मध्ये, पण बोलायची पद्धत सर्व शिक्षकांची आपल्या मराठीच असणार आहे. आणि त्याच्यानंतर एकदम शून्यापासून तुम्हाला मार्गदर्शन आणि नंतर वीकली डाऊट लेक्चर सुद्धा असतील. आणि आपण ह्याचं नाव दिले तिकीट टू इंडियन रेल्वेज, कारण 100 पैकी 60 प्रश्न गणित बुद्धिमत्ताचे आहेत. सेम पॅटर्न आहे, सोप्या लेवलचे आहेत. आणि 40 प्रश्न तुम्हाला कंबाईन ला जसे जीएसचे येतात तसे प्रश्न असतात सीबीटी 1 ला म्हणजे प्रिलिम्सला त्यांच्या. तर आपण ह्या पूर्ण बॅचची फी 1500 रुपये सर्व विषयांची ठेवलेली आहे. बऱ्याच जणांना असं वाटत होतं की हे मॅथ रिझनिंग आहे का फक्त, तर नाही, सर्व विषयांची फी 1500 आहे. त्यामुळे खरंच ही फी योग्य आहे. पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी आपण 17 नोव्हेंबर पर्यंत ही 1500 फी असणार आहे. तर तुम्ही डेफिनेटली ही बॅच जॉईन करा. तुमचा एकही रुपया आणि एकही मिनिट वाया जाणार नाही अशी आमची सगळी टीम प्रयत्न करेल. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करू. आज आपण आरआरबी एनटीपीसी 2025 अंडर ग्रॅज्युएटचं लेक्चर घेतो. अंडर ग्रॅज्युएट परीक्षेतील एव्हरेज टॉपिकची पीवायक्यू बघणार आहे. ठीक आहे. एक 7-8 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये की त्याच टाईपचे प्रश्न सारखे रिपीट झालेले, तर याच्या बाहेर काय जाणार नाही. पण आपण लेक्चर मध्ये घेताना प्रॉपर एक लेक्चर घेणार आहे की ज्याच्यात ऍव्हरेजचे जे काही 15-16 टाईप आहेत वेगवेगळे ते सगळे तुमचे कव्हर होऊन जातील. पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू. एज्युकल्चर ऍप डाउनलोड करून तुम्ही ही बॅच घेऊ शकता. आणि तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम आला तर इथं नंबर आहे माझा, याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. चला पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू आपण. काय पहिला प्रश्न, मी दोन्ही मध्ये सेम तुम्हाला ज्या पीडीएफ देणार आहे मी पीवायक्यूच्या सेम अशा देणार आहे. मराठी प्रश्न, इंग्लिश प्रश्न, ऑप्शन आणि उत्तर त्याचं. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला देणार आहे. आणि असं ही परीक्षा मराठीत पण होते. सो असं पहिल्यांदाच आपण म्हणजे पहिल्यांदाच होत असेल असं की सगळं तुम्हाला डेटा मराठीत प्रोव्हाइड केला जातो. ओके. चला. एका फलंदाजाने 23 सामन्यामध्ये केलेल्या धावांची सरासरी 41 आहे. आपल्याला काय माहित आहे सरासरीमध्ये ऍव्हरेज बरोबर काय असतंय, सम अपॉन नंबर. म्हणजे सम बरोबर काय असतंय, ऍव्हरेज इंटू नंबर. मग त्यांनी काय म्हटलंय, 23 सामन्यामध्ये केलेल्या धावांची सरासरी 41 आहे. मग पहिली सम किती होईल, S1 किती होईल, सरासरी आहे 41, किती सामन्यांची, 23 सामन्यांची. मग काय झालं, 23 एक्के 23, उरले 2, 23 चोक 92, 2 94, 943. पटलं इथपर्यंत सगळ्यांना. पुढील 10 सामन्यामध्ये त्या फलंदाजाने 16 धावांची सरासरी केली. S2 किती येणार, 16 धावांची सरासरी पुढील 10 सामन्यामध्ये, म्हणजे S2 आला 16 आणि 10 160. तर विचारलंय काय, सर्व 33 सामन्यामध्ये केलेल्या धावांची सरासरी. आता टोटल किती झाले, 943 अधिक 160 बरोबर किती आलं, 3, 6, 4, 10, चला 1, 9, 1, 10, 1, 11, 1103. जमलं इथपर्यंत. 1103 टोटल झाली किती मॅच मध्ये, 33 मॅचेस मध्ये. मग परत त्याचा ऍव्हरेज काढू. 1103
किती मॅच मध्ये झालं 33 न भागायचं, जेवढं जमतंय तिथपर्यंत भागू. 3चा भाग लागतोय तर 3चा भाग लावला, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 किती आलं हे 11 उरले, 3 राहिले. परत परत 4चा लागतोय का नाही लागत, 3चाच लागतोय म्हणजे परत 3 त्रिक 9, 99 आणि हे किती राहिलं 14. परत शून्य उतरून घेतलं, पॉइंट घेतला, 33 चोक पर्यंत जाते हे. ठीक आहे, 33 चोक पर्यंत जाते म्हणजे 33.4 असं काहीतरी आलं पाहिजे. ऑप्शन नंबर 3 आहे का नाही सोपं. एकदम शांतपणे सोडवलं, सिस्टमॅटिक पद्धतीने सोडवलं, काही खडाखोड नाही, काही नाही, विचार करायचा फक्त शांतपणे आणि एक स्टेप बाय स्टेप करत राहायचं. कॅल्क्युलेशन सुद्धा मोठे मोठे होते पण किती व्यवस्थित झाले समजते. आणि ह्याच्या मागची कन्सेप्ट आपण घेतलीच नाही आता. हे आता PYQ चे छोटे छोटे लेक्चर घेतोय 15-15 मिनिटाचे. आपण बॅच मध्ये ह्याच्यावर ऍव्हरेजचं लेक्चरच तास, सव्वा तास, 1.5 तासाचा असणार आहे. त्याचे सगळे टाईप कव्हर होणार, प्रॉपर एकदम बेसिक पासून जाणार आपण. ओके, त्यामुळे तुम्ही त्याची काही काळजी करू नका. 60 पैकी 60 कसे मिळवायचे हे मी तुम्हाला नक्की सांगेन. चला पुढे जाऊ. पहिल्या 151 समसंख्यांची सरासरी किती. पहिल्या 151 समसंख्या. असं आलं की लोकांना वाटतं फॉर्म्युला पाहिजेत, हे पाहिजेत, मी शिकलोच पाहिजे होते त्याशिवाय मला आलंच नसतं. काय गरज नाही. पहिल्या 2 समसंख्यांची सरासरी बघा, 2 आणि 4 यांची सरासरी किती आहे रे. 4 आणि 2 6 भागिले 2 3, म्हणजे 2 संख्यांची सरासरी किती आली 3. पहिल्या 3 संख्यांची बघा, 2 4 6, 6 4 10 2 12, 12 भागिले 3 किती 4, म्हणजे पहिल्या 3 संख्यांची सरासरी आली 4, 2 संख्यांची सरासरी आली 3, 3 संख्यांची सरासरी आली 4. मग पहिल्या 151 जर 151 समसंख्या असतील तर त्याची सरासरी किती येणार 152. आधी आपण ते छोट्याला लावलं आणि मग नंतर मोठ्याला. कशाची काही गरज पडली का, कळलं का. तर एवढ्या अशा पद्धतीचं मॅथ अभ्यास करायचा असतो. रट्टा मारून फॉर्म्युल्याने एक्स आणि वाय पकडून मॅथ शिकायचं नसतं. समजतंय. होता की नाही सोपा प्रश्न. सरळ सेवेचा आवडीचा प्रश्न आहे. हा, आणि पुढची गोष्ट, हे सरळ सेवेसारखेच प्रश्न याच्यात येणार, कारण सगळ्याची कंपनी एकच होती TCS. तुमची जशी सरळ सेवेची TCS आहे, याची पण TCS कंपनी आहे. त्यामुळे सगळ्याची कंपनी सेम आहे, क्वेश्चनरी सेम असते, माणसं सेम असतात, ती हाय लेवलला जी बसणारी आहेत ती क्वेश्चन काढणारी, त्यामुळे त्यातलेच प्रश्न ते उचलतात. आणि मग लेवल वाईज त्याचं असतं ते, त्यानुसार लेवल वाईज ते घेणार तुम्हाला प्रश्न. ओके, त्यामुळे व्यवस्थित ह्या बॅचचा उपयोग तुम्हाला सरळ सेवेसाठी सुद्धा होऊ शकतो. एका 5 सदस्यांच्या कुटुंबाचे सरासरी वजन किलोग्राम मध्ये सांगायचंय. 40 kg, 49 kg, 56 kg, 73 kg आणि 38 kg. सरळ आपण बेरीज करू. 40, 49, 56, 73 आणि 38. 8 आणि 3 11 6 17, 17 9 26. अच्छा आले 2, 3 2 5 7 12 5 17 4 21 4 25. टोटल किती झालं 256. आणि किती कुटुंबात किती लोक आहेत 3 2 5, म्हणजे याला किती भागणार 5. मग काय येतंय 5 5 25, 5 1 5 उरला 1, 5 2 10, 51.2. सरासरी किती आली 5 लोकांची 51.2. आपण ह्याच्या बाहेर जाणारच नाही. ऍव्हरेज बरोबर सम अपॉन नंबर. सरासरी म्हणजे बेरीज अपॉन एकूण संख्या. चला पुढचा प्रश्न पहा. पहिल्या 153 नैसर्गिक विषम नैसर्गिक संख्यांची, मगाशी सम होतं, आता काय विचारले विषम विचारले. काय नाही, आधी आपण आपलं खेळत बसायचं. 1 आणि 3 ह्या 2 विषम संख्या आहेत, ह्यांची सरासरी किती आहे रे 1 आणि 3 यांची सरासरी किती आहे 3 आणि 1 4 भागिले 2 2. पहिल्या 3 ची बघू. 1 3 5, 5 आणि 3 8 आणि 1 9, 9 भागिले 3 3. पहिल्या 5 ची बघू. 1 3 5 7 आणि 9, 9 7 16 आणि 5 21 आणि 3 24, 24 आणि 1 25 भागिले 5 5. म्हणजे 2 संख्यांची सरासरी किती आहे विषम संख्यांची 2. 3 विषम संख्यांची सरासरी किती आहे 3. परत 5 विषम संख्यांची सरासरी किती आहे 5. मग 153 विषम संख्यांची सरासरी किती असेल 153. उगच मगाच्या सारखं लगेच सरांनी 1 वाढवलेला आपण 1 वाढवू. मगाशी काय संख्या होत्या सलग समसंख्या होत्या, इथं काय सलग विषम संख्या आहे. आपण छोटं करून बघायला तुमचं काय जातंय, छोटं करून बघा ना एकदा. 2 सेकंदात करून होते 2-3 सेकंदात, आणि ते मोठ्याला लावा फक्त. म्हणजे 153 विषम नैसर्गिक संख्यांची सरासरी किती झाली 153. पटतंय. थोडक्यात काय, जर समसंख्या असतील तर त्या जेवढ्या संख्या आहेत +1 कर. आणि जर विषम संख्या असतील तर
सरासरी काय असणार आहे, तेवढ्याच संख्या, 5 विषम संख्या 5 सरासरी, 1000 विषम संख्या 1000 सरासरी. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं येणार. संख्या +1 सम मध्ये आणि विषम मध्ये काय येणार, तीच तेवढ्याच संख्या सरासरी असणार आहे. समजतंय सगळ्यांना व्यवस्थित, एकदम मस्त चाललंय. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. सगळे वेगळ्या प्रकारचे प्रश्न घेतले ना, आणि ह्याच टाईपचे प्रश्न पडलेले आहेत. असं माझं ह्यातलं काहीच नाही. 80 प्रश्न असतील हेच रिपीट 80 झालेले. आपण बॅच मध्ये वेगवेगळे प्रश्न घेऊन लेक्चर घेणार आहे आणि ह्याची तुम्हाला सगळ्या 80 प्रश्नाची प्रॅक्टिससाठी मराठीमधून PDF सुद्धा देणार आहे. 5 संख्यांची बेरीज 655 आहे. पहिल्या 2 संख्यांची सरासरी 80 आहे आणि तिसरी संख्या 101 आहे. 5 संख्यांची बेरीज किती आहे, 655. पहिल्या 2 संख्यांची सरासरी 80 असेल तर पहिल्या 2 संख्यांची बेरीज किती, 2 गुणिले 80, तर किती झाली बेरीज, 160. आणि तिसरी संख्या पण दिली 101, तिसरी संख्या दिली 101, म्हणजे पहिल्या 3 संख्यांची बेरीज किती झाली, 261. विचारलंय काय, उर्वरित 2 संख्यांची सरासरी. आता टोटल बेरीज 655 आहे, त्यातून पहिल्या 3 संख्यांची बेरीज 261 वजा केली, 15तून 6 गेली 9, 6तून 3 गेली 3, तर 394 काय झाली शेवटच्या 2 संख्यांची बेरीज. आणि आपल्याला ऍव्हरेज विचारलंय, तर मग ह्याला काय करा, भागिले 2 करा. मग किती होते, हे बेक बे 1 उरला, 92 18, 1 उरला, बेसाती 14. शेवटच्या 2 संख्यांची सरासरी किती येणार आहे, 197. कळतंय सगळ्यांना, व्यवस्थित पटतंय का हे? ओके, तर अशा पद्धतीनं आपलं सगळं चालणार आहे. तुम्हाला असे प्रश्न आल्यावर नाहीत का मार्क मिळणार, 100% मिळणार. आणि सगळ्या टॉपिकचे असेच प्रश्न आहेत. तुम्हाला युट्यूबवरच मी एवढा 17 तारखेपर्यंत देऊन टाकेन ना मटेरियल, तुम्हाला स्वतःला फॉर्म भरून अभ्यास करायची इच्छा होईल. त्यामुळं आतापासून व्यवस्थित शिकून घ्या सगळं व्यवस्थित, आणि मग अभ्यासाला रोज सुरुवात करा. जर तुम्हाला इकडं यश मिळत नसेल, खूप विचित्र वाटत असेल सगळ्या गोष्टी, की अरे काय चाललंय, एवढा अभ्यास करतोय तरी, तर एकदा स्वतःला चान्स देऊन बघा आणि जेवढा इकडं अभ्यास केला ना तेवढाच अभ्यास करा. त्याच्यापेक्षा थोडासा कमी जरी केला तरी चालेल, कारण 3 परीक्षा आहेत, जागा जास्त आहेत. ठीक आहे, चलो. हे बोंबलून सांगायचं एकच रिझन आहे, 100दा म्हणू नका, 1 मार्कानं राहिली 2 मार्कानं राहिली, दुसरं ट्रायच करत नाही. आजपर्यंत ज्या गोष्टी केल्यात त्याच गोष्टी परत करत राहिला तर परत तेच रिझल्ट भेटणार आहेत. वेगळा रिझल्ट भेटायचा असेल तर वेगळं काहीतरी कर ना थोडंसं, एवढाच पद्धत, एवढाच फरक आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. एका फलंदाजाने 23 सामन्यामध्ये केलेल्या धावांची सरासरी. अरे हा तर पहिल्या प्रश्नासारखा झाला, बरोबर. काय म्हणतोय, 23 सामन्यामध्ये 42 धावा केलेत, सरासरी 23 गुणिले 42 किती होणार, 23 दुनी 46, 4 23 चौक 92, 4 96. परत पुढील 10 सामन्यामध्ये त्या फलंदाजाने 15 धावा केल्या, 10 सामन्यामध्ये 15 धावा केल्या, हे किती आलं मग 150. तर 6 6 5 11, 9 2 11. ठीक आहे, 1116. ह्या किती सामन्यातील रन आहेत, 33 सामन्यातील, म्हणजे 1116 भागिले 33, म्हणजे किती होणार, 33 त्रिक 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, किती उरले रे, 11 ने 12 उरले आणि हे 6. आता कितीचा भाग लागतोय, 4चा जातोय का, नाही 3चाच जातोय, म्हणजे परत 33 त्रिक 99, म्हणजे हे उरले किती 27, म्हणजे 33 पॉइंट समथिंग काहीतरी येणार आहे, 33 पॉइंट समथिंग, म्हणजे ऑप्शन नंबर 2. कळालं सगळ्यांना व्यवस्थित. तर तसाच पद्धतीचा प्रश्न होता हा. पुढचा प्रश्न पहा. पहिल्या 153 विषम नैसर्गिक संख्यांची सरासरी. झाला. आता विषमच्या वेळी काय असतंय, विषमच्या वेळी जेवढ्या संख्या आहेत तेवढीच सरासरी असते. मग 153 विषम नैसर्गिक संख्यांची सरासरी किती येणार आहे, 153च येणार आहे. समजतंय, चलो पुढे जाऊ आपण. बघा हे मगाच्या सारखं 1 आणि 3 ची सरासरी किती आहे, 2 आहे. 1 3 5 ची सरासरी किती आहे, 3 आहे. म्हणजे जेवढ्या संख्या तेवढी सरासरी. 153 विषम संख्या आहेत म्हणून सरासरी काय आली 153. समसंख्याच्या बाबतीत अधिक 1 करायचं असते. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे सरासरीचा एक छोटासा व्हिडिओ आपण तुमच्या समोर घेऊन आलोय. असाच रोज तुम्हाला काही ना काहीतरी छोटं छोटं मिळणार आहे. पण तुम्हाला ह्याच्यातून तर कॉन्फिडन्स येतो ना की आपल्याला ह्या पद्धतीचे प्रश्न सोडवता येतील. मी सोपे प्रश्न ओढून आणलेले नाहीयेत, असेच प्रश्न पडलेले आहेत. 80 प्रश्न आहेत. 80 प्रश्नामध्ये हेच 5 टाईप आहेत. आता सुद्धा 2 टाईप आपले रिपीट झाले का नाही, तर त्या 80 प्रश्नामध्ये सुद्धा हेच 5 टाईप आहेत. लवकरात लवकर त्याची PDF सुद्धा मी टेलिग्राम चॅनलवर शेअर करेन. आपण RRB एज्युकल्चर नावाचं एक नवीन टेलिग्राम चॅनल काढलेलं आहे, RRB एज्युकल्चर. सगळा कंटेंट मी त्याच्यात टाकणार आहे. जे पण आपलं काय होईल ते सगळं RRB एज्युकल्चर
rrb_एज्युकल्चर या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. आणि तुम्हाला या बॅच विषयी काही जरी डाऊट आला तर तुम्ही मला कॉल करू शकताय 9021747391. कॉल करा, मेसेज करा, रिप्लाय 100% येणार. लेट येईल पण येईल, म्हणजे थोड्या वेळाने येईल पण येईल. तर ही सगळी अशी बॅचची वैशिष्ट्ये आहेत, सुरुवातीला सांगितलीच आहेत. तर अशाच पद्धतीचं सगळं कंटेंट तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही एज्युकल्चर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. आपल्याला वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील त्याच्यामध्ये, जेणेकरून तुम्ही ज्याही परीक्षेचा अभ्यास करताय त्या परीक्षेमध्ये तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या सगळ्या टीमकडून हेल्प होईल. आता आपण इथेच थांबतोय. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.